बुलढाण्यात विधानसभेचे वारे थंड असून आता तेथे वातावरण गरम होत चालले आहे। उमेदवारी मिळतेवेळी आमदार संजय गायकवाड यांनी जयश्री शेळके यांच्यावर आरोप लावत 10 खोके पोहोचवले, त्याच्यानंतरच त्यांना उमेदवारी मिळाली असा आरोप लावला होता। या आरोपाच्या विरोधामध्ये जयश्री शेळके यांनी संजय गायकवाड यांच्यावर प्रतिहमला करत ज्यांनी 50 खोके घेतले त्यांनी खोक्यांची भाषा बोलू नये, कोण किती खोके घेते हे संपूर्ण जनतेला माहीत असून येत्या 23 तारखेला विजय माझाच होईल, तर लोक 20 तारखेची वाट पाहत असून मलाच मतदान करण्याकरिता ते उत्सुक आहेत। पत्रकारांनी असा आरोप केला की 10 खोके हे मुंबईला मातोश्रीवर गेले तेव्हा तिकीट मिळालं आहे। ज्यांनी 50 खोके घेऊन या महाराष्ट्राशी आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, त्यांनी या पद्धतीची भाषा बोलणं म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे। खरं म्हणजे मला या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे आभार मानायचे की शिवसेनेने मला त्या ठिकाणी माझ्यामधलं क्षमता बघून, इथलं माझं इलेक्टिव्ह मेरिट बघून आणि सगळ्या इतर समविचारी पक्षांनी, महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी आणि प्रमुख नेत्यांनी इथे महाविकास आघाडीचा आपल्याला कॅन्डिडेट निवडून आणायचाच आहे हा निर्धार करून मला उमेदवारी दिली। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।